हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. स्वागत आहे तुमचं इंडियन मॉम ब्लॉगमध्ये. कशा आहात सगळे? तर सगळ्यांना गुड आफ्टरनून. तर आता आहे आफ्टरनूनची वेळ आणि बरेचसे कामं माझे झालेले आहेत आणि आता जेवण राहिलेले आहेत. तर आज बघा, खूप सारे कपडे आज धुतले. काल मी धुतलेच नव्हते कपडे, तर असेच हँगरवर ड्राय केलेले आहेत म्हणून असेच टाकून दिलेत. कारण तिथे जर कपडे छान मोकळे टाकते म्हटलं तर ते टाकणं होणार नाही, कारण हँगरवर इतकी जागा पुरत नाही आणि कपडे खूप जास्त. तर आता पावसाळा संपला आणि तुम्हाला माहीत आहे विंटर चालू झालं. तर विंटरमुळे कपडे म्हणजे सुकणं काही इतकं अवघड नाही जसं पावसाळ्यात असतं, पण तरीही ड्राय करते, कारण मग जागा कमी असली तर लवकर सुकत नाहीत कपडे. त्याच्यामुळे तरीही कधी मी ड्राय करत असते. तर आता हे पडदे लावले होते मी, हेही धुण्यावर आलेले आहेत लवकरच, कारण ते व्हाईट आहेत एकदम. एक ब्लॉग शेअर केला आहे त्याच्यामध्ये, माहिती नाही तुम्ही बघितलं की नाही. तर हे बघा, विंडोलासुद्धा लावलेलं आहे आणि इकडनं हा बाहेरच्या साईडचा आणि हा मधातल्या रूममधला जो या साईडला असतो. तर आता तेही धुवायला काढायचे आहेत, म्हणजे चेंज करायचे आहेत मला. तर कारण हे व्हाईट आहेत, लवकर चेंज करावे लागतात. महिन्याभराच्या आतमध्येच नेहमी चेंज करते मी. तर बघा, हे लावलं होतं मी इथे आणि टी व्हीखाली जिथे नेहमी तुम्हाला मी फ्लावर पॉट दाखवत होते, म्हणजे मी पेंटिंग केलं होतं तिथे, ते मी तुम्हाला दाखवत होते. पण ते पेंटिंग खराब झाली होती आणि मला परत करायची नव्हती. ते कलरसुद्धा आणले नव्हते, वेळच नव्हता. तर त्याच्यामुळं हे जे आहे मी ऑनलाईन मागवलेलं, इथे स्टिकर लावावं लागलं. तर हे स्टिकरसुद्धा याच्यामध्ये हवा गेली लावताना, थोडंसं एक व्यवस्थित लागलं या साईडचं, पण या साईडचं व्यवस्थित लागलं नव्हतं. तर ओळखायला येत नाही आहे, पण मी तिथे थोडं अटॅच केलेलं आहे व्यवस्थित, नाहीतर त्या साईडला हवा गेली तर दोनदा ते निघून गेलेलं आहे. तर फायनली आता तरी व्यवस्थित आहे ते, पण तेही निघणार तर परत मला एक बोलवावं लागेल. 1, 2 आणि 3 म्हणजे एक ठेवलेला आहे, इतकाच अर्धा भाग. तर असे 3 आलेले आहेत, पण जरी एक ते माझ्याकडे असलं तरी इथे 2ची गरज आहे, तर आणखी एक मागवावंच लागेल. तर ॲटलिस्ट 4 पाहिजे होते, म्हणजे 4 असते तर काम जमलं असतं. 2 हे काढून घेतल्यावर 2 लावता आले असते. या भिंतीला खूप जास्त ओल असते, त्याच्यामुळं मी ते लावत असते. हे बघा, परत इथे कलर केल्यावर भिंत तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये व्यवस्थित दिसत नसेल, पण या साईडला परत इथे हे झालेलं आहे, म्हणजे ते म्हणतात ना वरवर एकदम याच्यासारखं, तसे त्याचे स्किन निघाल्यासारखं झालेलं आहे. त्याला असे पोपडे आलेले आहे, ते फुलून आलेलं आहे थोडं. तर त्याच्याचमुळं आम्ही म्हणजे एकदम असा छान असा पेंट केला नाही, कारण एकदा छान बिर्ला पुटिंग करायचं आहे पूर्ण घराला, तेव्हाच मग छान कलर देऊ. म्हणून ऑइल पेंट वगैरे असे महागडे पेंट वगैरे आम्ही काहीही केलेलं नाही आहे. तर इथे जे पेंटिंग होती ते मी आता काढून टाकली होती, म्हणजे ओलाव्यामुळं खराब झाली होती, तर मी ते खरडून घेतली आणि मग भिंत चांगली दिसत नव्हती, म्हणून मग तिथे मी स्टिकर लावलेला आहे, DIY टाईप. तर तसंच त्याच्यामुळं थोडं तुम्हाला माहीतच असेल आता लूक कसं वाटत आहे. तर अशा पद्धतीने केलेलं आहे. आणि पार्लरमध्ये जो माल भरला होता, आता धीरे धीरे माझं सामानसुद्धा संपत आलेलं आहे पार्लरचं. तर पार्लरचं म्हणजे पार्लरमध्ये जे मी कॉस्मेटिक वगैरे ठेवलं होतं ते, तर आता परत आणावं लागेल. आणि मी ते स्वतः जात नाही आणायला, माझे बाबाच मला आणून देत असतात. तर आता माझ्या बाबा जेव्हा जातील, त्यांचा चक्कर होईल, तर त्यांना सांगावं लागेल. तर परत भरायचं आहे सामान, कारण ज्वेलरी वगैरे लेडीज पार्लरमध्ये आल्या की काही ना काही घेतातच. तर म्हणून मी थोडंफार ठेवून बघितलं होतं इयरिंग वगैरे, तर जात आहेत त्याच्यामधले. हे जे इयरिंग आहेत, तर हे बघा, हे सुद्धा आता दुसरे लावलेले आहेत डब्यामधले. पन्न्या राहत नाहीत त्याच्या, म्हणून त्या पॉलिथिन जे आहेत ते काढून टाकलेले आहेत. तर यालासुद्धा छान हे आहे, म्हणजे कोणी ना कोणी घेऊन जातच राहतं याच्यामधले सुद्धा. तर बघा, छान आहेत ड्रेसवर वगैरे घालायला, आणि ज्यांना साडीवर खूप जास्त मोठे आवडत नाही तर त्यांच्यासाठी छान साईज आहे ही. तर अशा पद्धतीने आता इथे मी हे लावून ठेवलेले आहे छोट्या स्टँडमध्ये.
तर बघूया हे सामान जाईपर्यंत दुसरं सामान तयार राहतंच. तर चला मग भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तर आजचा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे तुम्हाला कळवायचं आहे आणि बेल आयकन प्रेस करायची आहे, म्हणजे जेही रेखा मराठी ब्लॉगची नोटिफिकेशन मिळते. आणि हे जे चॅनल आहे रेखा इंडियन मॉम ब्लॉग याचीसुद्धा नोटिफिकेशन मिळते सगळ्यात आधी तुम्हाला. तर तिकडे एक आणखी चॅनल आहे जे मी आताच सांगितलं तुम्हाला, रेखा मराठी ब्लॉग. तर तिकडेसुद्धा नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करा. आणि यासुद्धा चॅनलवर आता बघत आहात तर प्लीज सगळ्यांनी लाईक करा. तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.